देवदेव करणं म्हणजे प्रत्येक गोष्ट देवाला स्मरून करणं आणि प्रत्येक गोष्ट देवाला स्मरून केली की आशा निराशा हा खेळ थांबतो. अपेक्षांच्या पेक्षाही जास्त यश तुम्हाला मिळतं. प्रत्येक गोष्ट देवाला स्मरून करायची सवय लावावी लागते. ही आपोआप निर्माण होत नाही, ही सवय लावावी लागते. उठल्यानंतर पहिले आपण प्रत्यक्ष जीवनातली गोष्ट काय करतो, पहिल्यांदा आपण गोष्ट करतो आपण आरशात पाहतो. ही खरं म्हणजे चांगली सवय आहे, वाईट नाही. परंतु त्या आरसा एकदा सकाळी बघितला तेव्हा ते स्वतःकडे बघून स्वतःला सांगितलं ना, हे तुमचं प्रतिबिंब आरशात दिसतंय, त्या आरशाला प्रतिबिंबाला इमेजला सांगायचं, अरे लक्षात ठेव, तुला आज प्रत्येक गोष्ट देवाला स्मरून करायची. आज कायम शब्द वापरायचा नाही. आज तुला प्रत्येक गोष्ट देवाला स्मरून करायची. नक्कीच सांगतो, कमी कमी दिवसांनी 5 वेळा तरी कुठली तरी गोष्ट देवाला स्मरून होणार. रात्री झोपताना मग हेच सांगायचं, देवा तुला स्मरणात जे काही केलं, तर न स्मरता जे काही केलं सगळ्यात तुझ्या चरणी अर्पण. पण बिछण्यात पडल्या झोप यायचं 5 मिनिटं लागली 50 मिनिटं लागली. बिछण्यात पहिल्यांदा विचार काय करायचा, हे देवा आजच्या संपूर्ण दिवसात जे जे काही मी केलं तुला आठवून तुला स्मरण करून त्या स्मरण न ठेवता ते सगळं तुझ्या चरणी अर्पण. ते इम्प्रिंट होणारच तुमच्या अंतर्मनावरती, तुमच्या सबकॉन्शियस माइंडवरती, आणि मग ते काम करायला. आणि तिसरी गोष्ट, मी देवाला कसा पाहतो, मी कशी देवाला पाहते, देवामध्ये काय पाहिलं, आम्हाला त्यांच्या डोळ्यात बघता आलं पाहिजे. मनापासून सांगतो, देवाचे डोळे तुम्हाला खूप काही देण्यासाठी आतुर असतात. आणि ज्या डोळ्यात बघणं ही आपल्यासाठी स्वतःसाठी देवाला घट्ट बांधून ठेवणारी गोष्ट असते. मूर्ती असेल, फोटो असेल, चित्र असेल, काही असेल, डोळ्यात बघा, हे मोजक्या मिनिटांमध्ये मन अतिशय शांत होऊन जाईल. हा प्रयोग करून बघा, ही खरी भक्ती आहे. आपली इमेज त्या देवाच्या डोळ्यात पाहिजे. ती पाहण्यासाठी त्या राजीव लोक आहेत ना, ते कुठली इमेज कॅप्चर करतात कायमची. त्यांनी एकदा तो फोटो काढलाही काढला आणि दररोज काढला पाहिजे. आपण काय बनलं पाहिजे, साधा सोपी गोष्ट आहे. आपण जसे आहोत तसं बनलं पाहिजे. आपण जसे आहोत ना तसं देवाकडे बघायला शिका. समजलं? 3 गोष्टी आपल्याला करायच्या. देवाच्या डोळ्यात बघताना जसे आपण आहोत तसं बघायचं आहे. की त्या देवाच्या डोळ्यात अमृत आपल्यापर्यंत येऊन पोचणार आहे. समजलं?